उंबरडा बाजार स्मशानभूमीत अंत्यविधीनंतर भीषण आग. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. उंबरडा बाजार येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये आज एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर अचानक आग लागल्याची घटना घडली. गावातील अन्नपूर्णा लक्ष्मण मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. विधी आटोपल्यानंतर सर्व लोक मार्गस्थ झाले, मात्र त्यानंतर काही वेळातच स्मशानभूमी परिसरात अचानक आग भडकली. या आगीत स्मशानभूमी परिसरात लावलेली झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच राजभाऊ चौधरी यांनी तात्काळ ग्रामसेवक जयकिसन आडे यांना याबद्दल कळवले. माहिती मिळताच आडेसाहेब तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी गजानन वानखडे, रामा उताणे आणि कब्रस्थान कमिटीचे अध्यक्ष मुस्कद्दीक नयर अब्दुल खारिक यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन दल अधिकारी विवेक वळसे, सचिन ठाकूर, शुभम आदरे, इम्रान खान, सोहेल अहमद, सागर पाके, रोहित शिंदे, अमोल काळे आणि सूरज गुल्हाने या पथकाने घटनास्थळी दाखल होत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी विनंती MH न्यूज मराठी आणि उंबरडा बाजार येथील ग्रामस्थांनी केली आहे. आज दिनांक 12/3/2026 रोजी दुपारी 1:52 ग्रामपंचायत उंबरडा बाजार अंतर्गत स्मशानभूमी सोमटाणा रोडवरील येथे अचानक आग लागली. मयत अन्नपूर्णाबाई लक्ष्मणराव मोरे यांच्या पत्नीचं यांचं मृत्यू झाल्यामुळे प्रेत जाळल्यानंतर तिथे अचानक आग लागली व आमचे ग्रामपंचायतचे MRGS अंतर्गत अंदाजे 300 वृक्ष जळून खाक झाले. यासाठी प्रशासक राज चौधरी व सचिव बी आडे आम्ही भ्रमणध्वनीद्वारे नगर परिषद कारंजा यांच्याकडून अग्निशमन दलाला बोलवलं आणि ते आग विझवण्यात आली, परंतु त्याच्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमचे वृक्ष जळून खाक झालेले आहे, त्याचा आम्ही पंचनामासुद्धा केला आणि आज रोजी अशी घटना घडलेली आहे. धन्यवाद.